दुपारी 1:45 वाजेच्या सुमारास दोघेही आपापल्या घरी शाळेत चित्रकलेच्या स्पर्धेसाठी जात असल्याचे सांगत घराबाहेर पडले। मात्र जात असताना गावातील एका व्यक्तीने दोघांना हटकलं आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। पालकांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं किती गरजेचं आहे ही घटना पाहिल्यावर समजेल। तनिक्ष अक्षय आंबेकर वय 8 वर्ष आणि स्मित वासुदेव आंबेकर वय 7 वर्ष अशी ह्या मुलांची नावे आहेत। स्मित हा अंगणवाडी शिकत होता तर तनिक्ष हा पहिलीत शिकत होता। सोमवारी दुपारी 1:45 वाजेच्या सुमारास दोघेही आपापल्या घरी शाळेत चित्रकलेच्या स्पर्धेसाठी जात असल्याचे सांगत घराबाहेर पडले। मात्र शाळेत न जाता त्यांनी थेट धरण परिसरातील नदी पात्र गाठले। नदी पात्राकडे जात असताना गावातील एका व्यक्तीने त्यांना हटकलं, परंतु दोन्ही चिमुकले ग्रामस्थाची नजर चुकून पुन्हा धरणाच्या दिशेने गेले। नदीपात्रात असलेलं पाणी पाहून दोन्ही चिमुकल्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही। दोघांनीही पाण्यात उड्या घेतल्या, मात्र पोहता येत नसल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले। यावेळी फणसवळे कोंडगावचे सरपंच निलेश गुलोंडे आणि दिलीप आंबेकर यांनी चिमुकल्यांना बुडताना पाहिले। दोघांनीही चिमुकल्यांना वाचवण्यासाठी नदीपात्राच्या दिशेने धाव घेतली, परंतु अंतर जास्त असल्याने धरणाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत दोन्ही मुलं पाण्यात बुडाली होती। लोंढे आणि आंबेकर यांनी चिमुकल्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या। दोघांनीही चिमुकल्यांची शोधाशोध केली। अथक प्रयत्नानंतर त्यांनी चिमुकल्यांना पाण्याबाहेर काढले। त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं।